आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधल्या एका नामांकित कंपनीमध्ये महिलांवर अत्याचाराचं आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले। अत्याचारासह धार्मिक भावना दुखावल्याचा सुद्धा प्रकार समोर आलाय। नाशिकमधल्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात या संदर्भात तब्बल 9 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये एसआयटी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास एसआयटी करत आहे। या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी नाशिकचे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आत्ता माझ्यासोबत आहेत। किरण, काय हा सगळा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तब्बल 9 एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत, 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि तपासासाठी एसआयटी स्थापन करावी लागली आहे? कविता, अजून एक ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल। अशोक खरातचं प्रकरण ताजा असताना आणखीन काही महिलांवरती नाशिकच्या मुंबई नाका भागामध्ये असलेल्या एका खासगी कंपनीमध्ये अशा पद्धतीचे अत्याचार झाल्याची ही संपूर्ण घटना आहे। जवळपास या सगळ्या संदर्भात 9 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत। 8 गुन्हे नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि एक जो आहे तो देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। खरं तर या खासगी कंपनीमध्ये काही महिला काम करतात आणि याच महिलांसंदर्भात ही संपूर्ण घटना घडलेली आहे। एका महिलेवरती लैंगिक अत्याचार झालेले आहेत, काही महिलांचं विनयभंग झालेला आहे, काही महिलांना मानसिक त्रास दिलेला आहे आणि काही महिलांच्या बाबतीत त्यांना मनास लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे कृत्य जे आहे ह्या संशयित आरोपींनी केलेलं आहे। अशा पद्धतीचे हे सगळे गंभीर आरोप आहेत आणि या सगळ्या संदर्भात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 8 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणखीन काही महिलांसंदर्भात अशा पद्धतीचे कृत्य हे घडलेलं आहे असंही संशय आहे आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाचा अतिशय सखोल चौकशी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एसआयटीची स्थापना केलेली आहे आणि या जे एसआयटीच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी केली जाईल। आतापर्यंत नाशिक पोलिसांनी 6 संशयित आरोपींना अटक केलेली आहे। आणखीन काही आरोपी आहेत का त्याही संदर्भात ही चौकशी जी आहे ते पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि आज जे आरोपींना न्यायालयामध्ये याच्यात हजर केला असता हे 2 दिवसांची पोलीस कोठडी या संशयित आरोपींना माननीय न्यायालयाने दिलेला आहे। त्यामुळे अजून काय काय या सगळ्या प्रकरणामध्ये हे माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण अशा पद्धतीची कुठलीही घटना घडली नाही असा युक्तिवाद जो आहे तो संशयित आरोपींच्या वकिलांच्या मार्फत सुद्धा करण्यात आलेला आहे। पण या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती जास्त आहे आणि त्यामुळे तपासाला आणखीन काही वेळ हवा आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आणि त्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी आता या संशयित आरोपींना मान्य न्यायालयाने दिलेला आहे। त्यामुळे अजून या सगळ्या तपासामध्ये काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। धार्मिक भावना दुखावल्याचा सुद्धा आरोप यापैकी काही तक्रारींमध्ये करण्यात आलेला आहे। प्रकरण नेमकं काय आहे? कविता, या खासगी कंपनीमध्ये काही महिला काम करतात। इथे धार्मिक भावना दुखावण्यासंदर्भात काही चिथावणीखोर वक्तव्य जे आहे या संशयित आरोपींच्या वतीने करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचा आरोप या महिलांनी केलेला आहे आणि त्याच पद्धतीने धार्मिक भावना दुखावणं असेल किंवा लैंगिक अत्याचार असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप या महिलांनी केलेला आहे आणि त्या संदर्भात हे चौकशी करण्यासाठी आणखीन काही वेळ हवा आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आणि त्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी ही देण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आताच जे आहेत अशोक खरातचं सुद्धा प्रकरण आहे। अनेक महिलांवरती अत्याचार या अशोक खरातने केलेला आहे। हा सगळा प्रकरण ताजा असताना आणखीन काही महिलांवरती जे काही खासगी कंपनीमध्ये काम करतात नाशिकच्या मुंबई नाका भागात असलेल्या अशा महिलांवरती हे लैंगिक अत्याचार त्याच पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करून धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी असे वेगवेगळे आरोप आहेत आणि या आरोपाखाली या संशयित आरोपींना अटक केलेली आहे। अधिक सगळी जे तपास आहे ते आता नाशिकच्या एसआयटी कडून केला जातोय। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेट्स बद्दल।